नालासोपारा पूर्व में एक इमारत टेढ़ी हो जाने से इलाके में अफरा तफरी मच गई। तस्वीरें नालासोपारा पूर्व स्थित ओम नगर इलाके की है, जहां पर वसई विरार शहर महानगर पालिका अग्निशमन विभाग को जानकारी मिली कि ओम नगर के दुर्गेश्वरी अपार्टमेंट का एक भाग टेढ़ा हो गया है, जिसके बाद आनन फानन में दमकल विभाग की टीम, वसई विरार मनपा कर्मचारियों की टीम तथा तुलिंज पुलिस स्टेशन की टीम घटनास्थल पर पहुंचे और इमारत का जायजा लिया। हालांकि स्थानिकों का कहना है कि इमारत को कुछ नहीं हुआ है, जबकि इमारत को C2A की नोटिस जारी कर दी गई है और इमारत के टेढ़ी होने जैसी कोई भी आधिकारिक पुष्टि नहीं की गई है। हालांकि स्ट्रक्चर ऑडिट के बाद इस पूरे मामले की पूरी पुष्टि की जा सकती है, ऐसी जानकारी अग्निशमन अधिकारियों द्वारा दी गई। फिलहाल इमारत में रह रहे नागरिकों को इमारत से खाली करवाकर पास ही के नवजीवन विद्यालय में स्थानांतर कर दिया गया है। दुर्गेश्वरी अपार्टमेंटचा फायर ब्रिगेडला असा कॉल दिलाय की बिल्डिंग साधारण झुकलेली आहे दुसऱ्या बिल्डिंग वरती। फायर ब्रिगेडची एक हेजमॅट व्हॅन आणि एक फायर इंजिन ऑलरेडी घटनास्थळी आहे। बिल्डिंगची सिरियसनेस बघता आजूबाजूला स्ट्रक्चरच्या मध्ये डिस्टन्स कमी असल्या कारणाने मी स्वतः इथे आलेलो आहे। बघितलं असता तर जवळजवळ 50% लोकांनी ऑलरेडी लॉक लावून एक तर ते कामावर गेले असू शकतात किंवा ते स्वतः रिकामे झालेत। काही लोकांना आम्ही बाहेर काढलेलं आणि की आवाहन करतो लोकांना की ते रिकामी त्यांनी करून घ्यावी, सुरक्षिततेचा उपाय म्हणून आम्ही हे करतोय। रूम आम्ही मोजलेले नाहीयेत, आम्ही साधारण 50% अंदाजे तुम्हाला सांगतो की रूम्स खाली केलेले आहेत। ही स्ट्रक्चरली स्टेबल आहे की नाही हे स्ट्रक्चरल ऑडिटर स्ट्रक्चर ऑडिट करतील, त्याच्यानंतर हे घोषित करतील की हे इथे राहण्यास योग्यता आहे की नाही। नसेल तर त्या लोकांना आपण इकडे शिफ्ट करू, वॉर्ड ऑफिसर मार्फत निवारा केंद्रामध्ये आपण शिफ्ट करू आणि त्यांची राहायची आणि जेवणाची सोय आपण महापालिकेतर्फे करू। आता सध्या परिस्थिती काय आहे, इमारतीची किती कलटलेली आहे? परिस्थिती असं किती इंचेस मध्ये कलंडले वगैरे असं नाहीये, साधारण ती झुकलेली दिसते। पण आता आम्ही आराम के साथ वरती जाऊन बघितलेलं आहे, पण टेक्निकल उत्तर मी तुम्हाला देऊ शकत नाही बिकॉज आय एम नॉट अ सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट। जे स्ट्रक्चरल ऑडिट आहे तेच तुम्हाला ऑडिटर आहेत ते तुम्हाला एक्झॅक्ट सांगतील या बिल्डिंग मध्ये काय प्रॉब्लेम आहे। पण जिन्यावरून जाताना काही ठिकाणी गठाडे असतात, त्याचं थोडंसं सिमेंट निघालंय वगैरे असं दिसतंय, पण स्ट्रक्चरली ते साऊंड आहे की नाही हे स्ट्रक्चरल ऑडिटर सांगतो। जर एकंदरीत परिस्थिती जर बघितली या साईडची तर साधी फायरची गाडी सुद्धा येत नाही, या अशा अनेक धोकादायक इमारती असू शकतात। अशा वेळी आपल्याकडे काय आपल्याकडे कसं इक्विप रिस्पॉन्स व्हेकल्स आहेत, काही फायर बाईक्स पण आहेत आणि अशा ठिकाणी जेव्हा आपण रेस्क्यू ऑपरेशन करतो त्यावेळी आपल्याला पाण्याच्या टाक्यांची गरज असते। आपल्या फायर इंजिन मध्ये पाण्याच्या टाक्या जास्तीत जास्त जवळ येणं गरजेचं असतं। त्याच्यामध्ये आमच्याकडे रेस्क्यू इक्विपमेंट जे ते आम्ही जरी लांब जरी उभी केली तरी आम्ही लवकरात लवकर इकडे रेस्क्यू ऑपरेशन स्टार्ट करू शकतो। आता मला येताना ट्रॅफिक लागते, तिथे या शहराची भौगोलिक परिस्थिती बघितल्या सर्वत्र हा प्रॉब्लेम आहे, परंतु आम्ही येऊ शकतो। रेस्क्यू असं आपण यांना म्हणणार नाही, आपण यांना खाली केलेलं आहे, म्हणजे अडकलेले नव्हते, ते आवाज करून त्यांना खाली केलेलं आहे।